मायेला ग्रासलेला आहे आणि या मायेत तुम्ही गुंतलं माणसाचा
या मायाला या सुरावर मुलाकडे मी तत्पर करत असताना आई त्या सुराची फुलं झाली. हा प्रकार नेमका काय? हा दैविक चमत्कारी आहे. राजन काय करत होतास? एका निरपराधाला तू शासन करत होतास. आई तुझा दैवी धर्म आहे या गोष्टीची कल्पना निर्माणाला आहे. पण तू म्हणतेस एका निष्पाप जीवाला मी शासन करत होतो. आई कुठेतरी चुकतेस. झालं मी तो प्रसंग माझा जगात अनुभवलेला सुद्धा नाही. असा असताना सुद्धा मी या उदासाशी विवाहबद्ध झालोय असं वक्तव्य करत होता. त्याला मी शासन घेण्यासाठी उत्पन्न करतो. काय चुकते माझं? दोष तुझाही नाहीये राजन आणि दोष त्याचाही नाहीये. हे कपट आणि कारस्थान आहे. ही विश्वाची जननी कधी चुकीच्या मार्गाने वाटचाल करणार नाही. माझ्या भक्तांच्या रक्षणार्थ मूर्त स्वरूपात तुमच्या समोर उभी आहे. हे तुमच्यावर आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी. हे कपट कारस्थान कुणाचं असेल तर दानव अग्निकंठ. या अग्निकंठ दानवाने तुला फसविलंय. आज सत्य काय? सत्य काय? तुझी पत्नी कोण आहे? कुणाशी लग्न केलंय? कुणाचा संसार करतोय? याचा तुला विसर पडलाय. अगदी सहज म्हणून पकडे झालीस. हे कुभारतं कुणाचं आहे? आई देव या विश्वात अभंग या भंग आहे. ती कालपर्यंत सुद्धा भंग पावणार नाही या गोष्टीची कल्पना मला आहेच. पण आहे कसं शक्य आहे? एक दानव मला विसर मारू शकतो हे कसं शक्य? ही सारी माया जाल आहे. आणि म्हणूनच तुला सत्य काय आहे? तुझ्या स्मृती तू हरवून बसलायस आणि त्यामुळे तू तुझी पत्नी ओळखू शकत नाहीयेस. हे सत्य काय हे जर तुला पाहिजे असेल